जी काहीशी चिंता वाढवणारी देखील। पश्चिम आशियातल्या युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे पडसाद भारतासाठी अधिक चिंताजनक ठरणार आहेत। पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलेले एक आवाहन हे मोठ्या संकटाची चाहूल आहे का, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे। तसंच यावरून जोरदार राजकारण पेटलेलं आहे। पंतप्रधान मोदींचा हा उपदेश नव्हे तर नाकर्तेपणाचा पुरावा असेल असा घणाघात राहुल गांधींनी केलाय। तर पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, पेट्रोल डिझेलचा वापर कमीत कमी करावा असं आवाहन मोदींनी केलंय। तर शाळांनी देखील ऑनलाईन वर्ग सुरू करावेत असंही आवाहन त्यांनी केलं। परकीय चलनाला मिळणारी चालना थांबवण्यासाठी पंतप्रधानांनी हे आवाहन केलं। हैदराबाद पाठोपाठ गुजरातमध्ये देखील मोदींनी हे आवाहन केलेलं पाहायला मिळालं। गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे। साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है। इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो। अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। डिजिटल टेक्नोलॉजी ने अब इतना कुछ आसान बना दिया है। टेक्नोलॉजी की मदद भी हमारे लिए बहुत फायदेमंद होगी। मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें। मेरी देश के हर नागरिक से अपील है, जहां संभव हो पेट्रोल डीजल का उपयोग कम करें। मेट्रो का उपयोग करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें। दरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनावर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी हे मोदींचं अपयश असल्याचं सांगत टीका केली आहे। या संदर्भात त्यांनी एक पोस्ट देखील केली आहे, पाहूया। पंतप्रधान मोदींनी केलेली आवाहनं म्हणजे अपयशाचीच कबुली आहे असं म्हणतात राहुल गांधी। काय खरेदी करा करू नका या पातळीवर देश आणून ठेवलाय। स्वतः जबाबदारी टाळतात आणि जनतेच्या खांद्यावर टाकतात असंही राहुल गांधींचं म्हणणं आहे। देश चालवणं आता विकल्या गेलेल्या पंतप्रधानांचं काम नाही असंही या एक्सपोस्टमध्ये राहुल गांधींनी म्हटलं आणि टीका केली आहे। तर मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यासोबतच मंत्री आशिष शेलार यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे, पाहूया। असं आहे, मोदीजींनी जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही। कुठेतरी त्यांची समजच कमी आहे, पण तो जनतेला कळलाय आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल। सर, केरळमध्ये मुख्यमंत्री तडजोड करणारे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडून देश चालवणं होणार नाही हे राहुल गांधी। असं आहे, देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत। रिजेक्टेड माल आहे। आता त्याला तुम्ही महत्व देता, आम्ही देत नाही। राहुल गांधीजी यांच्या या अज्ञानाचे पुरावे आहेत। दुर्दैवाने एका मोठ्या राजकीय पक्षाचा नेता अशा अज्ञानातून विधान करत असेल तर त्याच्यावर टीका तरी आम्ही काय करायची।
जनतेने ज्याच्यावर विश्वास ठेवला अशा प्रधानमंत्र्यांनी जनतेशी केलेल्या संवादामध्ये जर यांना मुसळ दिसत असेल तर राहुल गांधीजी तुमचं वक्तव्य म्हणजे अज्ञानाचं प्रतीक आहे, एवढंच मी म्हणेन. तर कान्स फिल्म फेस्टिवलसाठी सांस्कृतिक विभागाचं कुणीही जाणार नाही असं सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केलं. ज्या अपेक्षा, ज्या विनंती, जे आवाहन पंतप्रधानांनी केलंय त्याचं पालन आम्ही सगळ्यांनी करायचं ठरवलंय. मी तर या ठिकाणी आज सांगतोय की आमच्या विभागाकडून त्या ठिकाणी कान फिल्म फेस्टिवलला जाणाऱ्या सर्व अधिकारी माझ्यासहित सगळ्यांनी जाऊ नये हा निर्णय आम्ही घेतलाय. आमचे अधिकारी ज्या वाहनांचा वापर करतात त्यामध्ये ईव्ही वाहनं असतील तर त्याचाच वापर करावा. उद्यापासून बहुतांश बैठका या सुद्धा ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल या पद्धतीने करण्याचा आम्ही निर्णय केलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मोदींच्या आवाहनावरून नेमकी कशी टीका केली आहे ते पाहूया. अर्थव्यवस्था इतकी ढासळली आहे की आपण ह्याच्यातनं सुटू शकत नाही. आपला गळा दाबला जाणार आहे. पेट्रोल डिझेलचे भाव पुढच्या काही दिवसांमध्ये 30 ते 40 रुपयांनी वाढवण्यात येतील. बेंगॉलची निवडणूक झाली, आता सगळं संपलं. आता पुढचे 1-1.5 वर्ष काही निवडणुका नाही आहेत. तोपर्यंत भाव वाढवला चालून जाईल. आपला काय फरक पडतो. जय मोदी की असं म्हणत गाय, म्हशी, बैल यांचा व्यापार एकदम मुबलक करणार आहेत. म्हणजे लोक गाय, म्हशी, घोडी, गाढव कशावर तरी बसून आपले प्रवास करतील. म्हणजे भारताला अधोगतीकडे नेण्यासाठी हे सरकार काम करत होतं. याचं एक उत्तम उदाहरण आहे. पंतप्रधान जे आव्हान केले ना ते खरं तर कीव येणार आहे. हास्यास्पद नाही म्हणणार, कीव येते तुमची की तुम्हाला हे सगळं उशिरा सुचतं, जगाला केव्हा सुचलेलं नसतं. मला मतदारांना आव्हान करायचंय, तुम्हाला कधी डोळ्यासमोर प्रकाश पडणार आहे. देव देव करताना तो देव तुम्हाला सद्बुद्धी देत नाही का? तो देव तुम्हाला दाखवत नाही का प्रकाश आणि अंधार? तो देव तुम्हाला दाखवत नाही का? काल पर्यंत सिलेंडरचा भाव एवढा होता, निवडणूक संपतात दुसऱ्याशी 993 रुपयांनी वाढला. नाही कळत तुम्हाला? कुणाच्या मागे जातोय आपण? मृगजळाच्या मागे धावतोय सगळेजण आपण. दरम्यान मोदींच्या आवाहनानंतर घरच्या महिला वर्गानेही सोन्याचा मोह टाळावा अशा सूचना दिल्याचं मंत्री भरत गोगावलेंनी म्हटलं. घरच्या पण मंडळींना सांगितलं सध्या का आता खरेदी करू नका. जे काय पैसे बिचाऱ्यांचे देणं बिणं राहिलं असेल ते थोडं थोडं देऊन टाकू. परंतु नवीन काय, कारण महिला मंडळींना काय नवीन काय वस्तू दिसली किंवा काय आकर्षित होतात. आता आम्हाला काय तसं आकर्षित होण्याचं कारण नाही. आमच्या हातामध्ये एक तोडा आहे, 2-4 अंगठ्या आहेत, गळ्यामध्ये चैन आहे, त्यामध्ये पुरे आहे. ते काय आम्ही इतर लोकांसारखे ते मोठे तोडे गोल बिल तसं काय नाही आहे. किंवा ते हाताच्या कोपरापर्यंत जो पट्टा लावतात तसं काय नाही आहे. आणि जर त्यांनी सांगितलं हे पण घरी काढून ठेवा तर ते पण आमची काढून ठेवायची तयारी आहे. दरम्यान मोदींनी जनतेला दिलेल्या सल्ल्यानंतर लोकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष करत सगळेच सल्ले आम्हालाच का असा सवाल उपस्थित केला. मी कशाला तिघ जण उद्घाटनाला पाहिजे तिथं? तुम्ही घरी बसून दाबून उद्घाटन करा ना. काय कुठे कल्याणला चालले, हेलिकॉप्टरनी चालले, इकडे चालले, स्वतः तुम्ही जा. दुसरीकडचे बघा मिनिस्टर कसे झालेले आहेत, ते सायकलवर फिरतात. उगा नरेंद्र मोदींनी त्याचे सर्व कॉन्टॅक्ट वापरून की पेट्रोलचे भाव कमी केले पाहिजे. फालतूगिरी आहे ती. पहिल्या मंत्र्यांच्या गाड्या बंद करायला सांगा. स्वतः किती एकेच्या पाठी 10 गाड्या चालतात. लाज नाही वाटत का मंत्री लोकांना? आम्ही म्हातारी माणसं तिकडे जायचं, मेट्रोमध्ये चढ खाली जायचं आणि स्वतः एसीच्या गाड्यातून फिरणार आहे मंत्री लोक. सगळे हप्ते बंद करा. सगळ्यात बेस्ट सगळ्या खासदार मंत्र्यांना एक स्पेशल बस करा, मर्सिडीज, त्यांच्यामधून सगळ्यांना जाऊन दे. सगळ्यांच्या गाड्या बंद झाल्या पाहिजेत. ते विमानानं घेणार आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांनी आम जनतेला मोटरसायकल सुद्धा वापरू नये म्हणजे हे योग्य नाही त्यांचं म्हणणं. तुम्ही तुमचे खर्च कमी करायला पाहिजे होते. तुम्ही देशामध्ये जे बाहेर देशामध्ये विमानानं येणं त्यांना फिरता, तुम्ही ते दौरे कमी करा. ॲक्च्युली तुम्हाला पूर्ण बंदच करायचं आहे पेट्रोल डिझेल घेणं. आम्ही काय करायचं? आम्ही कर्मचारी जवळ लाखो कर्मचारी आहे या भारत देशामध्ये. आम्ही काय करायचं? आमचं संसार काय करायचं? सर्वसामान्य जे कारागीर आहेत त्यांचं घर पोट भागतंच ह्या कारागिरीवर, सोन्या चांदीच्या कामावर. मग अशानं जर समजा ग्राहकावर जर परिणाम झाला ह्या गोष्टीचा
तर मग त्यांचे घरदार कसे चालणार? दरम्यान देशामध्ये पेट्रोल डिझेल गॅसचा पुरेसा साठा आहे असं मंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलंय. भारताजवळ 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा आहे तर 45 दिवस पुरेल इतका एलपीजीचा साठा आहे, अशी ही माहिती राजनाथ सिंग यांनी दिली. देशातली परकीय गंगाजळी मजबूत स्थितीत आहे असंही ते म्हणाले. IGOMच्या बैठकीमध्ये राजनाथ सिंग बोलत होते. तर देशामध्ये इंधनाचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयानेही स्पष्ट केलंय. हमारे पास सफिशिएंट स्टॉक्स हैं, चाहे वो क्रूड है, चाहे वो पेट्रोल है, डीजल है या एलपीजी है. घरेलू खाना पकाने के लिए एलपीजी को प्रायोरिटाइज किया गया. इसी तरह नेचुरल पीएनजी को भी घरेलू उपयोग के लिए प्रायोरिटाइज किया गया. जो प्रधानमंत्री जी ने कहा वो उनकी दूरदर्शिता है, लेकिन इसके साथ साथ जैसा कि मैंने आपको कहा है कि हमारे पास पर्याप्त फ्यूल हर तरह का क्रूड, एलपीजी, पेट्रोल, डीजल उपलब्ध है. इसलिए पैनिक बाइंग की कोई आवश्यकता कहीं पर भी नहीं है. और इसके अलावा अभी भी पेट्रोल पंप पे जो प्राइस है पेट्रोल और डीजल का वो स्टेबल है. तिकडे मध्य पूर्वेत आणि अमेरिकेमध्ये सध्या युद्धविराम असला तरी हॉर्मुझ